गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बोफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णमुन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमानन्दवल्लभम्। अध्याय 6 श्लोक क्रमांक 1। श्रीभगवानुवाच अनाश्रितकर्मफलम् कार्यं कर्म करोति यः स सन्न्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः। अनाश्रितकर्मफलम् कार्यं कर्म करोति यः स सन्न्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः। पदच्छेद बघा। अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः सः सन्न्यासी च योगी च न निरग्निः न च अक्रियः। आलं का? पदच्छेद आला का? बघा, कर्मफलम अनाश्रितः, कर्मफलाचा आश्रय न करणारा पुरुष, यह जो पुरुष, यह कर्मफलम अनाश्रितः, जो कर्मफलाचा आश्रय करत नाही असा जो पुरुष आहे तो, आणि कार्यम कर्म करोति, आणि कार्यकर्म करतो। कार्यकर्म म्हणजे कर्तव्य कर्म, आपल्या वर्णाश्रमानुसार जे आपल्याला विहित कर्म आहे, जे आपलं नित्यनिमित्त कर्म आहे, असं तो नित्यनिमित्त कर्म जो करतो। अलग लक्षामध्ये बघा, यह, अजून एकदा सांगतो, यह जो पुरुष कर्मफलम अनाश्रितः, कर्मफलाचा आश्रय न करता कार्यम कर्म करोति, कर्तव्य कर्म करतो, सह संन्यासी, तो काय आहे? संन्यासी आहे। म्हणजे कर्म करून सुद्धा तो काय आहे? संन्यासी आहे। च योगी, आणि तोच काय आहे? योगीही आहे। निरग्निही न, निरग्निही, निरग्नी म्हणजे अग्निरहित असलेला, म्हणजे ज्यानं अग्नीची सेवा घेतलेली नाही, जो अग्नीची सेवा करत नाही असा जो पुरुष आहे तो न म्हणजे नाही, नाही म्हणजे काय नाही, तो संन्यासी नाही। संन्यासी लोक अग्नीची सेवा करत नाहीत ना, म्हणून जो अग्नीची सेवा करत नाही म्हणून तो संन्यासी झाला का लगे? तो संन्यासी होत नाही। जे अक्रियः न, आणि जो कर्म करत नाही, जो क्रिया करत नाही, तो लगे योगी होत नाही। अक्रियः न म्हणजे क्रिया न करणारा, न म्हणजे नाही, काय नाही, योगी नाही। कळलं का? अजून एकदा सांगू का श्लोक? यह जो पुरुष कर्मफलम अनाश्रितः, कर्मफलाचा आश्रय न करता कार्यम कर्म करोति, कर्तव्य कर्म करतो, सह संन्यासी, तो संन्यासी आहे, च योगी, तो योगी आहे, निरग्निही न, अग्नीची सेवा न करणारा, न म्हणजे तो संन्यासी
नाही. च अक्रिय न, अक्रिय म्हणजे क्रिया न करणारा, न म्हणजे योगी नाही. अग्नीची सेवा त्यागली म्हणून तो संन्यासी होत नाही, आणि क्रियाजन त्यागली म्हणून तो योगी होत नाही. मग कोण योगी आणि कोण संन्यासी? कर्मफलाचा आश्रय न करता जो कर्तव्य कर्म करतो तोच संन्यासी आहे आणि तोच योगी आहे. आलं? कळलं का? यम संन्यासमिति प्राहुर योगन्तं विद्धि पांडव न ह्यसन्न्यस्तसंकल्पो योगी भवति कश्चन. यम संन्यासमिति प्राहुर योगं तं विद्धि पांडव न ह्यसन्न्यस्तसंकल्पो योगी भवति कश्चन. यम संन्यासम इति प्राहुः योगम तम विद्धि पांडव न हि असन्न्यस्तसंकल्पः योगी भवति कश्चन. आलं का? पांडव अगोदर घ्यायचं. हे पंडुपुत्रा अर्जुना, भगवान अर्जुनाला म्हणतात हे पांडव म्हणजे हे पंडुपुत्रा अर्जुना. यम संन्यासम इति प्राहुः, बघा ज्ञानी लोक यम म्हणजे ज्याला संन्यासम इति प्राहुः संन्यास म्हणून सांगतात. ज्ञानी लोक ज्याला संन्यास म्हणून सांगतात तम योगम विद्धि, त्यालाच तू काय कर, योग आहे असं जाण. कळलं का? ज्याला विद्वान लोक ज्ञानी लोक संन्यास म्हणून सांगतात त्यालाच तू काय जाणायचं, योग आहे असं जाणायचं, तोच योग आहे. ही दिसलं कुठे ती ही, कारण की असन्न्यस्त संकल्प कश्चन योगी न भवती असा घ्यायचा अन्वय. असन्न्यस्त संकल्प, ज्यांनी संकल्पाचा त्याग केलेला नाही असा, कश्चन कुणीही पुरुष योगी न भवती तो योगी होत नाही. संकल्पाचा त्याग केला नाही तो कसं काय योगी होईल? मनात तशाच अपेक्षा आहेत, अपेक्षा असल्यावर तो योगी होतो काय? होत नाही. बघा अजून एकदा श्लोक सांगतो. पांडव हे पंडुपुत्रा यम संन्यासम इति प्राहुः, विद्वान लोक ज्याला संन्यास म्हणून सांगतात, संन्यास हा संन्यास आहे असं सांगतात, तम योगम विद्धि, त्यालाच तू योग आहे असं जाण. ही कारण की असन्न्यस्त संकल्प, ज्यांनी संकल्पाचा त्याग केलेला नाही असा कश्चन, असा कुणीही पुरुष योगी न भवती तो योगी होत नाही. ज्यांनी संकल्पाचाच त्याग केलेला नाही असा कुणीही पुरुष योगी होत नाही. आरुरुक्षोर मुनेर्योगम कर्म कारणमुच्यते योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते. आरुरुक्षोर्मुनेर्योगं कर्म कारणमुच्यते. म्हणा योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते. पदच्छेद बघा. आरुरुक्षोः मुनेः योगम कर्म
कारणम उच्यते योगारूढस्य तस्य एव शमः कारणम उच्यते. आलं का? बघा, योगम आरुरुक्षोः मुनेः असा घ्यायचा अन्वय. कसा? योगम आरुरुक्षोः मुनेः म्हणजे ध्यान योगावर आरूढ होण्याची इच्छा करणाऱ्या मुनीला म्हणजेच पुरुषाला. कशावर आरूढ व्हायचं? ज्याला ध्यान योगावर योगारूढ ज्याला व्हायचं आहे, योगारूढ होण्याची इच्छा करणाऱ्या पुरुषाला कर्मकारणम उच्यते, कर्मकारण म्हणून सांगितल्या जाते. कारण म्हणजे साधन. अरे ज्याला योगारूढ व्हायचं आहे त्यांनी निष्काम कर्म करायला पाहिजे, तर तो योगारूढ होईल. ज्यांनी निष्काम कर्म केलंच नाही तो योगारूढ होईल का? होत नाही. म्हणून ज्याला योगारूढ होण्याची इच्छा आहे अशा पुरुषाला साधन काय सांगितलं जातं? कर्म, निष्काम कर्म हे साधन सांगितलं जातं. कारण म्हणजे साधन. अलग लक्षात. योगम आरुरुक्षोः मुनेः योगावर आरूढ होण्याची इच्छा करणाऱ्या पुरुषाला कर्म कारणम उच्यते, कर्म हे साधन म्हणून सांगितल्या जाते. अलग लक्षामध्ये. आणि आता जो योगारूढ झाला, आता काय झाला? तो योगारूढ झाला. मग योगारूढ झालेल्या पुरुषाला काय साधन सांगितलं जातं? मग जो योगारूढ झाला त्याला कर्माची निवृत्ती हेच साधन सांगितलं जातं. मग त्यांनी कर्म करीत बसायचं नाही. योगारूढ झाला म्हणजे ज्याचं चित्त आता ज्याला ध्यान लागायला लागलं, ध्यान योगावर जो आरूढ झाला, आता त्याला कर्म करत बसायची गरज नाही. आता मग त्यानं शम म्हणजे कर्मापासून निवृत्ती हेच त्याला साधन सांगितलं जातं. कळलं का? मग योगारूढस्य तस्य एव योगारूढ झालेल्या त्या पुरुषाला शमः कारणम उच्यते. शम म्हणजे कर्मापासून निवृत्ती, हे कारणम उच्यते म्हणजे साधन सांगितलं जाते. कळलं का? ज्याला योगारूढ व्हायचं आहे त्याला कर्म साधन सांगितलं जातं, आणि जो योगारूढ झाला आहे त्याला कर्मापासून निवृत्ती हे साधन सांगितलं जातं. आलं? यदा हिन्नेन्द्रियार्थेषु न कर्म स्वनुषज्यते सर्वसंकल्पसन्न्यासी योगारूढस्तदोच्यते. यदा हिनेन्द्रियार्थेषु न कर्म स्वनुषज्यते सर्वसंकल्पसन्न्यासी योगारूढस्तदोच्यते. यदा हि न इंद्रियार्थेषु न कर्मसु अनुषज्यते सर्वसंकल्पसन्न्यासी योगारूढः तदा उच्यते. बघा आता योगारूढ केव्हा म्हटलं जातं पुरुषाला? योगारूढ म्हणजे कोण? योगारूढ झाल्यावर त्याला कर्माची निवृत्ती म्हणून हे साधन सांगितलं जातं. पण योगारूढ झाला म्हणजे काय? कशाहून समजायचं? त्याचं आता लक्षण सांगतात. योगारूढ कधी म्हणतात पुरुषाला? ही घ्या उद ही कारण की यदा म्हणजे जेव्हा इंद्रियार्थेषु न अनुषज्यते. इकडं बघा, जेव्हा पुरुष इंद्रियाचे जे विषय त्या विषयामध्ये आसक्त होत नाही. आपलं कसं असतं, आपण इंद्रियाच्या विषयामध्ये काय होतो? आसक्त होतो. इंद्रियाचे विषय म्हणजे कानाला शब्द आवडतो, कानाचा विषय शब्द, डोळ्याचा विषय रूप, त्वगिंद्रियाचा विषय स्पर्श, ह्या विषयामध्ये आपण काय होत असतो? आसक्त होत असतो का नाही? चांगलं पाहायला आवडतं का नाही?
ऐकायला गाणे ऐकायला आवडतं का नाही? मग हे विषयामध्ये आसक्त होणे. जो पुरुष म्हणजे पुरुष साधनेनं जेव्हा विषयामध्ये आसक्त होत नाही, यदा इंद्रियार्थेषु न अनुषज्यते, इंद्रियाचे जे विषय त्या विषयामध्ये न अनुषज्यते म्हणजे तो आसक्त होत नाही. आणि अजून कर्मसु न अनुषज्यते, कर्मामध्ये सुद्धा काय होत नाही? आसक्त होत नाही. आपण कर्मामध्ये आसक्त होत असतो. हां, हे मी करणार, हे मी केलं, आपण ही कर्मामध्ये आसक्त होणं आहे. आलं लक्षामध्ये? तर जो पुरुष कर्मामध्येही आसक्त होत नाही, म्हणजे विषयामध्येही आसक्त होत नाही आणि कर्मामध्ये आसक्त होत नाही, आणि सगळ्या संकल्पाचा त्याग केलेला असतो त्यानं, सर्व संकल्प संन्यासी, अंतःकरणातले सगळे संकल्प त्यांनी काय केलेले असतात? त्यागलेले असतात. ज्यावेळेला सगळ्या संकल्पाचा तो त्याग करणारा होतो, तदा योगारूढः उच्यते, तेव्हा त्याला योगारूढ म्हटल्या जाते. कळलं का? तो योगारूढ झाला असं त्याला म्हटलं जातं. कळलं? अजून एकदा सांगू. ही कारण की यदा म्हणजे जेव्हा पुरुष हा इंद्रियार्थेषु न अनुषज्यते, इंद्रियाच्या विषयामध्ये तो आसक्त होत नाही, आणि कर्मसु न अनुषज्यते, कर्मामध्ये सुद्धा तो आसक्त होत नाही, सर्व संकल्प संन्यासी, सर्व संकल्पाचा त्याग करणारा ज्यावेळेला तो होतो, तदा योगारूढः उच्यते, तेव्हा त्याला योगारूढ म्हटल्या जाते. तो योगारूढ म्हटला जातो त्यावेळेला. आलं? उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् आत्मैव ह्यात्मनो बन्धो रात्मैव रिपुरात्मनः उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् आत्मैव ह्यात्मनो बन्धो रात्मैव रिपुरात्मनः उद्धरेत् आत्मना आत्मानं न आत्मानं अवसादयेत् आत्मा एव हि आत्मनः बन्धुः आत्मा एव रिपुः आत्मनः. आलं का? आलं का? पदच्छेद कळला का? आता बघा. आत्मना आत्मानं उद्धरेत. आत्मना म्हणजे आपल्याकडूनच, आपल्या स्वतःकडूनच. आत्मानं उद्धरेत, आपल्या स्वतःचा काय करावा? उद्धार करावा. आपणच आपला उद्धार करावा. आपुले आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगी. आहे की नाही? तर आत्मना आत्मानं उद्धरेत, आपल्याकडूनच आपला काय करावा? उद्धार करावा. आपणच आपला उद्धार करावा. बर. आत्मानं न अवसादयेत, आत्मानं म्हणजे आपल्याला स्वतःला, न अवसादयेत अधोगतीला निहू नये. का न्यावं? आपण आपल्याला अधोगतीला घेऊन जाऊ काय? नाही, आपण आपल्याला अधोगतीला निहू नये. ही म्हणजे कारण की आत्मा एव आत्मनः बंधुः, आत्माच म्हणजे आपणच, आत्मनः बंधू, आपले काय आहोत? बंधू आहोत. आपणच आपले बंधू आहे. आपण आपला जर उद्धार केला तर आपणच आपले बंधू, आणि आपण आपल्याला जर अधोगतीला घेऊन गेलो तर आपणच आपले काय आहे? आपला कोणी शत्रू नाही आणि कोणी बंधू नाही. आपले बंधू आपणच आणि आपले शत्रू हे आपणच आहे. जो स्वतःचा उद्धार करतो तो स्वतःचा बंधू,
आणि जो स्वतःला अधोगतीला घेऊन जातो तो स्वतःचाच काय, तो शत्रू आहे, तोच त्याचा शत्रू आहे. कळतंय ना? आत्मा एव आत्मनः बंधोः. आत्माच म्हणजे आपणच, आत्मनः म्हणजे आपलेच, बंधू म्हणजे काय आहोत, बंधू आहोत, भाऊ आहोत. च आणि आत्मा एव आत्मनः रिपुः. आणि आत्माच म्हणजे आपणच, आत्मनः म्हणजे आपले, रिपुः रिपू म्हणजे शत्रू आहोत. आपणच आपले बंधू आणि आपणच आपले काय आहोत, शत्रू आहोत. अजून एकदा श्लोक सांगतो बघा. आत्मना आत्मानं उद्धरेत. आपल्याकडूनच आपला काय करावा, उद्धार करावा, म्हणजे स्वतःकडूनच स्वतःचा उद्धार करावा. आत्मानं न अवसादयेत. आपल्याला म्हणजे स्वतःला काय करू नये, अधोगतीला नेऊ नये. आत्मा ही घ्यायचा अगोदर ही, कारण की आत्मा एव आत्मनः बंधुः. आत्माच म्हणजे आपणच, आत्मनः बंधू म्हणजे आपले काय आहोत, बंधू आहोत. आणि आत्मा एव आत्मनः रिपुः. आणि आपला आत्माच म्हणजे आपणच, आत्मनः रिपुः म्हणजे आपले काय आहोत, शत्रू आहोत. माझा मीच झालो शत्रू, कैचे पुत्र दावा कैचा मित्रू. आहे का नाही? आपण आपला घात केला की आपले शत्रू आहे. आपापण्या घातक शत्रू झालो मी दावेदार. ओम शांती शांती शांती. पुंडलीकवरदहरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.